यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सर्वांचं हार्दिक स्वागत। अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा मेगा फायनल 10 बॉलची पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती ओमकार सकपाळ जो दाखल झालाय। रोहित पार्टे मैदानाच्या आतमध्ये, सिद्धिविनायक बोरावळे सकाळी पहिली मॅच खेळला आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच देखील तो खेळतोय, म्हणजेच फायनलची मॅच, अंतिम सामना। पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन सावंत, प्रदीप शिंदे आणि जगदीश पाटील यांना पाहिलं। UTCच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा दाखवली, त्यांचे देखील आभार मानू आणि आयोजकांचे देखील आभार। या ठिकाणी आम्हाला संधी दिली। लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय, तिकडे क्षेत्ररक्षक मिडॉनला पाहायला मिळतोय। पहिल्या बॉलवरती पहिली विकेट, स्वराज 0वरती बाद। चला बॅट्समन लगेच चला। रुपेश आलाय मैदानाच्या आतमध्ये, 0वरती बाद झाला। पहिल्याच बॉलवरती एक धावबादच्या रूपामध्ये विकेट मिळाली आणि रुपेश आलाय। गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल ओमकार सकपाळ। या बॉलवरती कव्हरला इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार नाहीये। एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न करावा लागेल आणि तिकडे मिस फिल्डिंग पाहायला मिळते। ऋतिक सकपाळ होता तिकडे, दुहेरीचा तिसरीचा देखील प्रयत्न आणि त्या ठिकाणी चुका होताना पाहायला मिळतात। धावा आल्या त्या 3, या 3च्या मदतीने धावसंख्या खातं इथं मात्र संघाचं खोलतंय। 3 धावा धावफलकावरती आहेत। स्वराज मात्र 0वरती बाद झाला। पुढचा बॉल, हा बॉल मात्र गुडले स्पॉट वरतून निघून गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने। डॉट बॉल, डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये। शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय, शेवटची मॅच, फायनलची मॅच। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा आई काळकाई केवनाळे यांच्या माध्यमातून सचिव चषक 2024। या बॉलवरती फटका ऑन साईडला चांगला आहे, तिकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतोय। एक धाव तर आली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल। 4 बॉल आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत। त्यात 4 बॉल 4 हे समीकरण। समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कोणतीही चुकी करणार नाही। अरविंद पासवाने टिपलाय, जेल संपलाय। रोहित पाटेचा खेळ, खेळाडू बाद। ऋषी केसरकर या, ऋषी केसरकर, देवळे गावचे ऋषी केसरकर। बॅटिंगसाठी समीर माबदी मैदानाच्या आतमध्ये, तर शेवटचे 5 बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती जो दाखल होईल सूरज। सूरज आलाय गोलंदाजी मार्कवरती, शेवटचे 5 बॉल धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या केवळ 4। अंतिम सामना आहे, मेगा फायनल। रामवर्धानी कापडे आणि त्यांच्या विरोधात खेळते सिद्धिविनायक बोरावळे। इथं मात्र बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। धाव मिळेल ती केवळ एक खेळीच्या मदतीने धावफलक पुढे गेलाय। बोला सर। पाटील सर, ज्यांनी 2 दिवस पंचांचं काम केलं ते पाटील सर आपणही व्यासपीठावर आपलाही यथोचित मान सन्मान केला जाईल। या पाटील सर, 5 बॉलची मॅच आहे बाळा सर, 5 आणि 5 10। बॅटची एज घेतली, चायनीज कट, मागे चेंडू चांगला कलेक्ट केलाय, कोणती धाव मिळणार नाहीये, चांगली गोलंदाजी राहिली आहे।
शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, 3 बॉल बाकी आहेत शेवटचे. सन्माननीय पंच पाटील सर यांचा सन्मान संदीप दाभेकर यांच्या शुभ हस्ते. दुहेरीचा प्रयत्न आणि इथं मात्र धावबादच्या रूपामध्ये खेळाडू बाद. एक शॉट म्हणजे धाव मिळणार नाहीये, एकही धाव मिळणार नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर त्यानंतर सूरज मोरे ज्यांनी 2 दिवस समालोचनचं काम केलं, पोलादपूरचे सुपुत्र, पलचेल गावचे सुपुत्र, आणि ज्यांचा आवाज आपण 2 दिवस ऐकलात. एक उगवते समालोचक आणि संपूर्ण मुंबईमध्ये असेल, ठाणा असेल, पनवेल, पेन, संपूर्ण डे नाईटच्या स्पर्धा सुद्धा ते करतात. असे सर्वांचे लाडके सूरज मोरे यांचा इथे सन्मान केला जाईल. समालोचक सूरज मोरे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर सुनील उतेकर मैदानाच्या आतमध्ये. दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत. या यांचा सन्मान करून घ्या. युवराज युवराज धावसंख्या स्थिरावली आहे, 5 या आकड्यावरती धावसंख्या आहे. सूरज मोरे यांचा सन्मान करतील युवराजजी दाभेकर. इथं मात्र टॉपेज घेतलाय, चेंडू हवे, झेल होणार का पाहावं लागेल. सूरज बॉल खाली आणि हो स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल, खेळाडू बाद. सूरज मोरे, रवी त्यांच्या हस्ते करायचा, रवी पवार यांच्या शुभ हस्ते सूरज मोरे समालोचक यांचा सन्मान केला जाईल. पोलादपूर तालुक्यामध्ये नेहमीच त्यांचा आवाज आपण पाहतो. सूरज मोरे यांचा सन्मान होते. रवी पवार सर या आपल्या शेवटचा बॉल. सूरज मोरे यांचा सन्मान होतोय. बॅटिंगसाठी विक्की मोरे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे पहिल्या डावातील, हा शेवटचा बॉल. धावसंख्या पाहायला मिळते ती केवळ 5. मेगा फायनल सचिव चषक 2024 पर्व पहिलं. हा बॉल देखील चांगला पाहायला मिळाला, ब्लॉक होल आणि तिकडे धावबादच्या रूपामध्ये आणखीन एक विकेट, खेळाडू बाद. 5 धावा बनवल्या, 6 बनवायच्या. 10 बॉल आणि 6 धावांच्या. तसेच आमचे डीजे ऑपरेटर पाटील सर यांचाही ते सन्मान केला जाईल, ज्यांनी आज आपल्या दिवसभरामध्ये चांगली गाणी आपल्याला ऐकवलेत. कार्यकर्ते सर्व डगआउटच्या खुर्च्या इकडे लावून घ्या. कालका क्रीडामध्ये केवणारे सर्व कार्यकर्त्यांनी खुर्च्या लावून घ्या आणि डीजे मास्टर आमचे पाटील साहेब यांचाही ते सन्मान केला जाईल. पाच झालेत, 6 करायचेत. 5 धावा झाल्या, 6 बनवायच्यात. राम बोरदानी कापडे या टीमला 6 धावांची आवश्यकता विजयासाठी. फायनलची मॅच, आणखीन एक फायनलची मॅच जिंकणार का पाहावं लागेल. जनरेटर ऑपरेटर निखिल सर यांचाही ते सन्मान केला जाईल. या निखिल सर, जनरेटर ऑपरेटर यांचा सन्मान. त्यासाठी सचिन सुर्वे यांचा सन्मान करणं गरजेचं आहे, कारण आज जे आपण डीजे बीजे वाजवतोय ते सचिन सुर्वे यांच्या माध्यमातून ऐकतोय, कारण जनरेटरची सेवा त्यांनी उपलब्ध केली आहे. या जनरेटर सर निखिल सर. चला मॅचला सुरुवात करा. जनरेटर ऑपरेटर यांचा. चला सर्वांनी खुर्च्या लावून घ्या. केवणाळे कालका क्रिकेट केवणाचे सर्व खुर्च्या इकडे घेऊन या. टीम दादा या ना, आपला पण करून घेऊया.
चला सुरुवात करा मॅचला. पंच अंपायर्स सुनील उतेकर गोलंदाजी मार्गवरती 10 बॉल लाईव्ह आणि टीम यांचाही सन्मान होतोय. 10 बॉल 6 धावांची आवश्यकता. लाईव्हचं काम केलं ज्यांनी 2 दिवस त्यांचा इथे सन्मान होतोय. GTC UTC यांचा सन्मान केला जातोय युवराजजी दाभेकर यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय रवींद्रदादा पवार यांचाही सन्मान केला जाईल. रवी पवार साहेब यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. या रवीदादा पवार सर चषक स्पॉन्सर आहेत. अभिचा केला. चला 10 बॉल 6 धावांची आवश्यकता. सुनील उतेकर गोलंदाजी मार्कवरती तर बॅटिंगसाठी ज्या जोडीने पोलादपूर तालुक्यामध्ये धुमाकूळ घातलाय अशी यशस्वी जोडी ती म्हणजे अरविंद पासवान आणि ओमकार शेलार मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलवरती 4. डीजे रवी पवार सर यांचा सन्मान केला जातो युवराजी दाभेकर यांच्या शुभ हस्ते. मायेची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन 2 धावांची आवश्यकता. फायनलची मॅच आणखीन एका विजयाच्या उंबरठ्यावरती. रामवर्धानी कापडे रुपेशदादा सकपाळ यांचा हा संघ. या चेंडूला सन्मान दिलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिकडे मात्र चुकी. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? परंतु नाहीये. एकच धाव. एका धावेची केवळ आवश्यकता. नितीनजी मोरे खांडज यायचे व्यासपीठावरती. नितीनदादा मोरे साहेब आपण व्यासपीठावरती यायचे. नितीनदादा मोरे आणि जितेश मोरे. स्विच चीट खेळायचा होता परंतु धाव मिळणार नाहीये. 1ची आवश्यकता आहे. एका धावेची आवश्यकता. आणि इकडे मात्र मॅच जिंकली आहे रामवर्धानी कापडे या टीमने आणि पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली होती आणि जिंकले देखील. सचिव चषकाचे मानकरी ठरतायत रामवर्धानी कापडे ही टीम. वेल प्लेड. चांगला खेळ पुन्हा एकदा या कापडे सचिव चषकाचा मानकरी. अनेक स्पर्धा या